जळगाव शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये आज सकाळपासून मनपाने मोठी कारवाई करीत संपूर्ण फुले मार्केटमधील अतिक्रमण काढून मार्केटने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसून आले। दिनांक 5 मे रोजी भर दुपारी महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन फुले मार्केटमध्ये धडकले होते। यावेळी अनेक मार्केटमधील दुकानदार दुकानाबाहेर अनधिकृत हॉकर्सला जागा उपलब्ध करून देतात आणि त्यांना अनधिकृतपणे वीज पुरवठाही करतात। यावर महापौरांनी कडक भूमिका घेत जे दुकानदार विनापरवाना हॉकर्सला थारा देतील त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा दिला होता। त्यानंतर आज सकाळी 8 वाजेपासून मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मार्केटमधील कारवाई करीत संपूर्ण अतिक्रमण काढले असल्याचे चित्र आहे। यावेळी 5 ट्रॅक्टर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन समितीचे प्रमुख संजय ठाकूर यांनी दिली आहे। दिनांक 5/5/26 रोजी माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती श्री चंद्रशेखर पाटील यांनी फुले मार्केटची पाहणी केली असता फुले मार्केटच्या पार्किंगमध्ये जास्त प्रमाणात हॉकर्सने व्यवसाय थाटलेले होते। त्यांच्या आदेशानुसार आज रोजी संपूर्ण फुले मार्केटची अतिक्रमण मुक्त करण्यात आलेला असून पूर्ण अतिक्रमण मुक्त करण्यात आलेला आहे। साधारण सकाळी आम्ही 7 वाजेपासून आज आमची पूर्ण टीम, आरोग्याची टीम ते पण साफसफाई करत आहे। आम्ही साधारण आज 5 ट्रॅक्टर सामान जप्त केलेलं आहे हॉकर्सचा। ही कारवाई कधीपर्यंत चालणार आहे? आता ही कारवाई सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न करूच। किती वाजेपासून चालू होतं? आज आम्ही साधारण 7 ला आलो, 7:30 पासून आम्ही आरोग्य आणि लाईट विभाग अशी 3 मिळून संयुक्त कारवाई करतोय। मार्केटच काढणार आहे का सर्व? नाही, आता एक मार्केट हाती घेतो जे